अदानी कंपनीने विलेपार्ले डोमेस्टिक एअरपोर्ट येथील बाबा कॅन्टीनवर बंदीची कारवाई केली। बाबा कॅन्टीनमध्ये प्रायव्हेट बाउन्सर्स लावून सर्व कर्मचारी आणि कस्टमरला बाहेर काढून कॅन्टीन बंद करण्यात आले। यामुळे कर्मचाऱ्यांचे सुद्धा मोठे हाल झाले असून कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत। अदानी ऑथॉरिटी अंतर्गत हे एग्रीमेंटवर चालवण्यात येते। मात्र 31 मे 2024 रोजी कॅन्टीनचे एग्रीमेंट संपुष्टात आले असून काही रक्कम भरण्यास सांगितले होते। या रकमेची पूर्तता न केल्यामुळे कॅन्टीन प्रायव्हेट सुरक्षा रक्षक लावून बंद पाडण्यात आले। ऑफिसही बंद करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार करण्यास अडथळा होतोय। दरम्यान कामगार सेनेचे संजय कदम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव। अदानी अथॉरिटीने विलेपार्ले येथील बाबाज कॅन्टीन हे बंद पाडलेलं आहे। खरं तर एक कारवाई त्याच्यावरती करण्यात आली। सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आलं। याबद्दल कामगार सेनेचे संजय कदम आपल्यासोबत आहेत। त्यांचं नक्की यावरती काय म्हणणं आहे, त्यांनी काय पाठपुरावा केलाय हे कॅन्टीन पूर्ववत करण्यासाठी या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार सर, बाबाज कॅन्टीन काल 9:30च्या दरम्यान बंद पाडण्यात आलं। त्या ठिकाणी जे कर्मचारी होते त्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आलं, जे कस्टमर्स होते जेवत होते त्यांना सुद्धा उठवण्यात आलं। कसा बघता या सर्व प्रकरणाकडे? अदानीने अशा प्रकारची कारवाई केली, खाली आर्थिक नफ्यासाठी ही कारवाई होते का? नाही, खरं तर ही कारवाई चुकीची आहे। कारण एकतर हे कामगारांसाठी ते सबसिडीमध्ये सर्व त्यांना जेवणाचं वगैरे अरेंजमेंट होत असतं। परंतु नंतर मी जेव्हा सकाळी मला समजल्यावरती मी जेव्हा त्यांच्या GM म्हात्रे साहेबांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांचं काय बिल काय पेंडिंग आहे आणि त्यामुळे त्यांना वॉर्निंग देऊन देखील आणि त्यांनी सांगितलं होतं की मी 30 मेपर्यंत ते अमाऊंट काही देतो म्हणून, आणि ती दिली नाही। तर तरी म्हणून आम्ही ही कारवाई केली असं सांगितलं। परंतु मी त्यांना सांगितलं की बाबा कामगार एवढे डिपेंड असतात इकडे, कारण आजूबाजूला इकडे तसे काहीच व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळे कामगारांचे कुठे हाल होऊ नये आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ते अरेंजमेंट चालू करा। तसं त्यांनी त्या लोकांनी बालाजीबरोबर चर्चा करून तात्पुरता त्यांनी व्यवस्था केली आहे। परंतु ही कारवाई चुकीची आहे असं आम्हाला वाटते। बाबाज कॅन्टीन जर पूर्ववत झालं नाही तर पुढची काय योजना आहे का? आम्ही आंदोलन करणार, पूर्ण कामगारांना रस्त्यावरती उतरणार आणि पूर्ण ठिय्या आंदोलन करणार याच्यामध्ये। असं बाबाज कॅन्टीन जर पूर्ववत झालं नाही तर आंदोलनाचा पवित्रा आम्ही घेऊ, अशा प्रकारचं एकंदरीत संजय कदम यांनी सांगितलेलं आहे। मात्र आता अदानी यावरती नक्की काय उत्तर देतं हेच पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।